पहिल्यापासून भाजपला हा मुस्लिम समाज मतदान करतच नसतं काय, महायुतीमध्ये तुम्ही मतदान करणार का? महायुतीमध्ये हे बघा 3 पक्ष आहे, घटक पक्ष. एक अजितदादा, दुसरे एकनाथराव शिंदे आणि तिसरे भाजप. आता जे अजितदादा आहे ते त्यांच्या नितेश राणे विरोध आणि जे कोणी असे वक्तव्य करतात त्यांच्या विरोध थोडक्यात त्यांची काहीतरी प्रतिक्रिया येते. म्हणून माझा असा म्हणणं आहे की मुस्लिम समाज ह्याच्याविषयी पण काहीतरी विचार करेल. आमिर साहेबांनी जे मरकज मशिदीमध्ये ते तबलीग जमातचे आमचे तालुक्याचे आमिर आहे आणि त्यांनी जे आवाहन केलेले आहे तिथे मुंडे साहेब पण आले होते. आता मी त्यांच्यावर काही प्रतिक्रिया देणे इतका मी मोठा नाही. ते आमिर साहेबांच्या तालुक्यामध्ये सर्व लोक ऐकतात आणि त्यांच्याकडे एक मोठा जनसंपर्क आहे, एक मोठा तगडा त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे, त्यांचा लोक ऐकतात आणि मी ह्या विषयावर प्रतिक्रिया देऊ इतका मी मोठा नाही. काय झालं, बोलणं काय झालं? जसे साहेबांनी घाटनांदूरचा प्रश्न मिटविला, सिरसाड्यातले प्रश्न त्यांनी मिटविले, तसाच परळीतले जे प्रलंबित काम आहे त्यावर त्यांनी लक्ष द्यावा हे तिथे बोलले गेले. की धनंजय मुंडे यांना मुस्लिम समाजात का मतदान करावं? मुस्लिम समाजामध्ये धनंजय मुंडेची फ्रेंड फॉलोईंग चांगली आहे आणि त्यांना मानणारे लोक भरपूर आहे आणि त्यांनी त्यांचे पण काम केले आहे. सर्व जाती धर्मच्या लोकांसोबत ते मुस्लिम समाजाचे पण काम केलेले आहे आणि विकासाचे मुस्लिम समाजाचे जे मुद्दे आहे ते पण त्यांनी पूर्ण केले आहे. म्हणून मुस्लिम समाज त्यांना पण मतदान करील. काय काय कामं केली मुस्लिम समाजासाठी असे सांगा, 2-3 कामे सांगा. मुस्लिम समाजासाठी त्यांनी ते सर्वे नंबर 75 मध्ये जे अल्पसंख्यक वसतिगृह ते उभारला ते एक चांगला काम आहे आणि जे शादीखानाचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये जे आमचे जे स्थानिक लोक आहे त्यांनी पाठपुराव्यामध्ये त्यांच्याहून काही चुका झाला म्हणून काही काम रखडलेले आहेत. सण उत्सवामध्ये ते मुस्लिम समाजासोबत असतात आणि काही प्रॉब्लेम पण आला, जसे दिंडोळ वगैरे मध्ये जे कब्रिस्तानचा प्रॉब्लेम पण आला होता त्यामध्ये पण त्यांनी मुस्लिम समाजाची मदत केली. त्याच्यामध्ये ते धनंजय मुंडे साहेबांची आज मरकज मशिदीमध्ये पण त्यांच्याशी आमिर साहेबांची आणि लोकांची चर्चा झाली आणि त्यांनी असे म्हणले की त्या भागातला एकही घर मी जाऊ देणार नाही. आमच्या आणि लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि त्याची पावती म्हणून त्यांना लोक मदत करणार. परळी मतदारसंघात तर विकास कामे झालेली आहेत. तीर्थक्षेत्र विकास, एक प्रामाणिक विकास इथे झालेला पण आहे. नितेश राणेंच्या वक्तव्यावर मराठवाड्यात फक्त परळी शहरात जे आमचे लोक आहेत, आमचे जे माणसे आहेत, राजकीय क्षेत्रातून राजकीय दृष्टिकोनातून परळी हे सध्या मराठवाड्यात नाही अवघ्या महाराष्ट्रातच गाजत आहे. तर ते परळीमध्ये FIR झाली. इथे आमचे जो माणसे आहे, आमचे जो लोक आहे, सर्व पक्षातील आणि सर्व जाती धर्मातील लोकांनी आमचा सहकार्य केला आणि पोलीस स्टेशन समोर उभे राहिले आणि म्हणून ते FIR झाली. त्यांचा काही फरक पडणार नाही आपल्या परळी मतदारसंघामध्ये त्या फतवेचा? परळी मतदारसंघात हे बघा की अगोदर राष्ट्रवादी अजितदादा पवार आणि शरदचंद्र पवार हे एक होते, त्यामुळे इथील जे आमदार आहे धनंजय मुंडे साहेब भरघोस मुस्लिम मतांनी ते विजय झाले. आता बघा 2 भागात लोक विभागलेले आहेत. एक आहे विचारधारा आणि दुसरे आहे व्यक्तिमत्व. व्यक्तिमत्व म्हणजे धनंजय मुंडे साहेबांची फ्रेंड फॉलोईंग हे जास्त आहे, त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि त्यांनी जे 5-10 वर्षात जे विकास केला परळीचा ते विकास कामे घेऊन लोकांच्या समोर जात आहे आणि लोकांचे कामे पण करत आहे. त्यामुळे मुस्लिम समाज त्यांच्याकडे पण लक्ष देईल. काय काय समाजामध्ये काय काम केले त्यांनी? आमदार धनंजय मुंडे साहेबांनी विकासाचे काम केले, भरपूर काम केले. विशेषकर जे मुद्दा आम्ही जमियत उलमा हिंदच्या मार्फत उठविला होता सर्वे नंबर 75 मध्ये अल्पसंख्यक हॉस्टेल, तर ते लवकर त्यांनी चालू करावा आणि रोड नाल्या हे तर विषय नाही, हे तर त्यांनी केलेच आहे. 5 वर्षाचा कार्यकाल त्यांना आमदार म्हणून
निवडून दिलेला आमदार म्हणून मिळाला, त्या 5 वर्षात त्यांनी काम केले आहे। लोकांची त्यांचे संबंध चांगले आहे, गोरगरिबांना ते मदत करतात, लग्न कार्यात दवाखान्याचे पण ते काम करतात। कोविड काळात पण त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आणि त्याच्या व्यतिरिक्त ते आता बरकतनगर भागात जे पूर आला होता आणि ते बाळमध्ये त्यांनी लोकांना 10-10 हजार रुपयांची मदत दिली आणि कोणताही काम असो लोकांचा ते त्यामध्ये आपला पूर्णपणे सहभाग पण देतात। स्थानिक जे काम आहे ते स्थानिक कामामध्ये ते लोकांची भरपूर मदत करतात आणि त्याचा त्यांना निश्चितच लाभ होईल।